नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण बुद्धिमत्ता या विषयातील आकलन या घटकाचाच अभ्यास करत आहोत। या आकलन घटकातील सूचना पालन हा उपघटक आपण अभ्यासला आहे। आता या आकलन घटकातीलच संख्या मालिकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। संख्या मालिका पहा, नावावरूनच तुम्हाला समजणार आहे की यामध्ये वेगवेगळ्या संख्या दिल्या जातात आणि त्या संख्यांवर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। आता हे प्रश्न कसे विचारले जातील ते आपण पाहूया बरं का। पहा, पहिला प्रश्न, वरील संख्या मालिकेतील, आता माला काही म्हटलं जातं बरं का, वरील संख्या मालिकेतील कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज सर्वात कमी आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे, यालाही तुम्हाला पाठांतर वगैरे काही लागणार नाही, फक्त तुमची बेरीज ही संकल्पना चांगली पाहिजे, तुम्हाला बेरीज चांगली करता आली पाहिजे। आता बेरीज करा, 4 आणि 4 8, पुढे 5 आणि 8 13, 3 आणि 9 12, 7 आणि 9 16, 8 आणि 4 12 आणि 4 आणि 9 13। मग एकूण 80 या संख्येतील अंकांची बेरीज आलेली आहे 16। सर्वात कमी विचारले, सॉरी, मी सर्वात जास्ती बेरीज तुम्हाला सांगितली। सर्वात कमी बेरीज आहे 4 आणि 4 8। मग 44 ही संख्या कुठे लिहिली आहे पहा, पर्याय क्रमांक 2 ला, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आणि सर्वात जास्त बेरीज विचारली असती तर आपलं उत्तर आलं, आता इथे तो पर्याय मी दिला नाहीये, पण 79 हे उत्तर आपलं आहे आणि मग ते 79 उत्तर आपण ज्या पर्यायात लिहिलं असतं ते आपलं, तो पर्याय आपला उत्तर म्हणून आपण निवडला असता। आता पुढचा प्रश्न पहा, वरील संख्या मालेतील समसंख्यांची संख्या किती? आता तुम्हाला समसंख्या म्हणजे काय हे माहिती नसेल तर मी तुम्हाला त्याची थोडीशी ओळख करून देते। समसंख्या आणि विषम संख्या असा एक संख्यांचा गट असतो। ज्या संख्यांच्या एकक स्थानी, तुम्हाला सगळ्यांना संख्येची एकक स्थानं माहिती आहेत ना? बघा बघू, मी तुम्हाला दाखवते, वर संख्यांवर बोट ठेवा तुम्ही, मी तुम्हाला एकक स्थान दाखवते। आता पहा, 44 या संख्येत दोन्ही ठिकाणी 4च आहेत, पण दशक स्थानी पण 4 आहेत आणि एकक स्थानी पण 4 आहेत, म्हणून तुम्हाला यात नाही कळणार। 58 ही संख्या बघा, या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे। 39 या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे। 79 या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे। 84 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे। 49 या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे। तुम्हाला एकक स्थान कळलं आणि उरलेली आहे ती दशक स्थान आहेत बरं का। लगेच मला मी दशक स्थानाची पण ओळख करून दिली। तर एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 यापैकी कोणताही अंक असला, 2 असला तरी 4 असेल तरी, अशा प्रकारे कोणताही अंक असला तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो। आणि जर संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं। आता वर आपण पाहूया, आपल्याला समसंख्या शोधायच्या आहेत। बघा, पहिल्या संख्येच्या एकक स्थानी आहे 4, म्हणजे ही समसंख्या आहे। पुढच्या संख्येच्या एकक स्थानी आहे 8, ही पण समसंख्या आहे। त्याच्या पुढच्या एकक स्थानी आहे 9, ही समसंख्या नाही, ही विषम संख्या आहे। त्याच्या पुढची 79 ही पण विषम संख्या आहे। त्याच्या पुढची 84 ही समसंख्या आहे, कारण तिच्या एकक स्थानी 4 आहे। त्याच्या पुढची संख्या आहे, तिच्या एकक स्थानी 9 आहे, म्हणून ती समसंख्या नाही। मग समसंख्या आहे 3, 44, 58 आणि 84। आणि
हे 3 हे उत्तर किती पर्याय लिहिलंय पहा, पर्याय क्रमांक 4 ला लिहिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न पहा. ह्या संख्या आम्ही पुन्हा मुद्दाम तुम्हाला लिहून दाखवल्या आहेत. 44, 58, 39, 76, 84, 49 यापैकी किती संख्यांना 2 ने निःशेष भाग जाईल. आता निःशेष भाग म्हणजे काय, जर भागाकार केला तर खाली काहीही बाकी उरत नाही, त्याला निःशेष भाग असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी मी मुद्दाम हा प्रश्न का लिहिलाय, तुम्हाला मला हे सांगायचंय की ज्या समसंख्या आहेत त्या समसंख्यांना, मग कुठलीही समसंख्या असू दे, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी किंवा कितीही अंकी समसंख्या असू दे, कुठल्याही समसंख्येला 2 ने निःशेष भाग जातोच. मग आता आपल्याला 2 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या विचारल्या आहेत, म्हणजेच आपल्याला समसंख्या विचारल्या आहेत. आलं का तुमच्या लक्षात. मग आपण मगाशी समसंख्या पाहिल्यात कशा ओळखायच्या. आता इथे फक्त आपण कोणते तेवढेच पाहणार आहोत. 44, 58, 76, 84 4 समसंख्या आहेत आणि 4 हे उत्तर लिहिलं आहे पर्याय क्रमांक 1 ला. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न पहा. वरील संख्यामालेतील कोणत्या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या सर्वात मोठी संख्या बनेल. आता खरं तर तुम्ही संख्यामालेवरून हे उत्तर काढू शकालच, पण मागच्या एका प्रश्नाच्या वेळेला आपण पाहिलं होतं की आता या ठिकाणी 4च पर्याय आहेत, तर आपण यातल्या 4 संख्या बघून सुद्धा उत्तर काढू शकतो, कारण बाकीच्या संख्या पर्यायात नाहीच आहेत. मग आता पाहूया आपण 5 आणि 8 यांची अदलाबदल केली तर संख्या कोणती बनेल, 85. 7 आणि 6 यांची अदलाबदल केली तर संख्या बनेल 67. 84 या संख्येची अदलाबदल केली तर संख्या बनेल 48 आणि 49 या संख्येतील संख्यांची अदलाबदल केली तर संख्या बनेल 94. म्हणजे 49 या संख्येतील संख्यांची अदलाबदल केली तर सर्वात मोठी संख्या बनेल आणि ती आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी तुम्हाला मी युक्ती सांगणार आहे. पहा बघू हे पर्याय पहा. 58, 76, 84 आणि 49 असे हे आपले पर्याय आहेत. कोणते पर्याय आहेत बघा, 58, 76, 84 आणि 49 असे आपले पर्याय आहेत. आता संख्यांची अदलाबदल जर करायची असेल तर ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक सर्वात मोठा आहे ती संख्या मोठी होणार, ही युक्ती तुम्हाला सांगते. कारण संख्येच्या एकक स्थानचा अंक जो मोठा आहे जिचा, तो दशक स्थानी गेला की आपोआपच ती संख्या मोठी बनणार. म्हणजे तुम्ही जरी इथे प्रत्यक्ष अदलाबदल नसते केली आणि नुसतं एकक स्थान पाहिलं असत तरी बघा 49 या संख्येच्या एकक स्थानी 9 अंक आहे आणि तो दशक स्थानी गेल्यामुळे 94 ही संख्या बनणार आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं का. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष अदलाबदल करून वेळ खर्च करण्याची गरज नसते, कारण तुम्हाला इथे थोड्या वेळात भरपूर प्रश्न सोडवायचे असतात. तर जे प्रश्न असे युक्तीने सोडवता येतील ते तुम्ही युक्तीचा वापर करून सोडवत चला. आता पुढचा प्रश्न पाहूया. वरील संख्यामालेत 5 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती. तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की निःशेष भाग म्हणजे बाकी उरता कामा नये. आता जर 5चा पाढा तुम्ही पाहिलात तर 5चा पाढा मनात म्हणून बघा. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35,
पंच 48, 5 9 45, 5 10 50. पहा तुम्ही पाढा लक्षात घेतलात का? त्या पाढ्यात ज्या संख्या आहेत त्यांचे एकक स्थानी 5 0 5 0 5 0 असेच अंक आले. तुम्ही पाढा समोर लिहून ठेवा आणि निरीक्षण करा. मग या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये आलं की 5 ने निशेष भाग जातो, म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हे अंक असतात त्या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. मग आता वरच्या या संख्यामध्ये आपण पाहूया. 95 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे. 70 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. 85 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे. तीनच संख्या आल्या आहेत, 95, 70 आणि 85. पुन्हा एकदा ऐका, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हे अंक असतात त्या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. आपल्या संख्या 3 आल्या, 95, 70 आणि 85. आणि 3 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ला. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील संख्यामालेत पुढचा प्रश्न पाहतोय आपण. वरील संख्यामालेत 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? तुम्ही जर पाढे डोळ्यासमोर ठेवलेत, मुद्दाम तुम्ही असं करा, पाढे लिहून ठेवा तुमच्या समोर आणि मला तुम्हाला काय सांगायचंय हे तुमच्या लक्षात येईल. 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या विचारल्यात. ज्या समसंख्या असतात ना, 2 4 6 8 10, त्यांचे निरीक्षण करा. मुद्दाम तुमच्या समोर हे पाढे लिहून ठेवा आणि निरीक्षण करा. या संख्या ज्या आहेत त्यांच्या पाढ्यातली प्रत्येक संख्या ही समसंख्याच असते. तुमच्या लक्षामध्ये येत आहे का बघा. 4चा पाढा मनात म्हणून बघा, 6चा पाढा मनात म्हणून बघा, 2चा पाढा, 8चा पाढा, 10चा पाढा मनात म्हणून बघा. त्या संख्या ज्या पाढ्यातील सगळ्या संख्या ह्या समसंख्याच असतात बरं का. तुमच्या लक्षामध्ये आलंय. आता वरच्या आपण संख्या पाहूया, संख्यामाला पाहूया. आता पहा, 4 ने निशेष भाग जाणारे विचारलेत, म्हणजे आपल्याला फक्त यातल्या समसंख्याच बघायच्या आहेत, विषम संख्या बघायची गरज नाही. 48, 70, 36 आणि 78 एवढ्याच संख्यांचा विचार करा. हे मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही सगळ्या संख्यांना भाग दिलात तरी माझं काही जात नाहीये, पण त्यात तुमचा वेळ जाईल. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की हे प्रश्न सोडवताना तुम्हाला थोड्या वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवून पेपर पूर्ण करायचा असतो. म्हणून या ठिकाणी आपण विषम संख्या बाद केल्या, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कमी संख्या आल्या. आता या संख्या तुम्ही भागून पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. 48 ला 4 ने निशेष भाग जातो, 36 ला 4 ने निशेष भाग जातो, पण 70 ला आणि 78 ला 4 ने निशेष भाग जात नाही. तुम्ही भागून पहा वाटल्यास. मग आपल्या संख्या 2च आल्या, 48 आणि 36, आणि 2 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ला. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न पहा. वरील संख्यामालेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? आता तुम्हाला मगाशीच मी म्हटलं की तुम्ही पाढे लिहून ठेवा. आता विषम संख्या ज्या असतात 3, 5, 7, 9 त्यांचे पाढे म्हणून बघा. त्यांच्यामध्ये असं काही नाहीये की विषम आहेत म्हणून सगळ्याच संख्या विषम आहेत, असं नाहीये. मी तुम्हाला एक पाढा म्हणून दाखवते वाटल्यास. बघा, 3 एके 3 विषम आहे, 3 दोणे 6 सम आहे, 3 त्रिक 9 विषम आहे, 3 चौक 12 सम आहे, 3 पाची 15 विषम आहे, 3 सक 18 सम आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं की विषम संख्यांचा पाढा जर असेल तर मात्र इथे असं घडत नाही की सगळ्याच विषम संख्या आहेत, पण समसंख्यांच्या पाढ्याला मात्र सगळ्या संख्या या सम असतात. आता इथे विषम संख्या आहे, 3 ने निशेष भाग जाणाऱ्या, म्हणून आपल्याला सगळ्या संख्यांचा विचार करावा लागणार आहे. पहा
आपण परत संख्यामाला पाहूया. 95. आता याला तुम्हाला मी थोडीशी एक युक्ती मात्र सांगू शकेन. प्रत्यक्ष भाग न द्यायचा नसेल, एवढ्या संख्यांना भागत बसायचं नसेल, तर छोटीशी युक्ती माझ्याकडे आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. या ज्या संख्या आहेत त्यांच्या अंकांची बेरीज केली आणि ती जर 3च्या पाढ्यातली असली ना, तर त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो. तुम्हाला मी युक्ती काय सांगतेय? आता बघा या ठिकाणी किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7. तुम्ही एवढी 7 भागाकार करत बसलात तर तुमचा खूप वेळ जाईल. म्हणजे तुमच्या ह्या एका प्रश्नाच्या वेळात तुमचे 4-5 प्रश्न सोडवून होतील, एवढा तुमचा भागाकारात वेळ जाईल. म्हणून मी तुम्हाला थोडीशी युक्ती सांगतेय. 9 आणि 5 14. आता 3च्या पाढ्यात 14 ही संख्या येत नाही, म्हणजे 95 या संख्येला 3ने निश्चेष भाग जाणार नाही. 93 ही संख्या पहा, त्यातील अंकांची बेरीज येते 12. 9 आणि 3 12 आणि 3च्या पाढ्यात 12 ही संख्या येते, म्हणजे 93ला 3ने निश्चेष भाग जाईल. 48. 4 आणि 8 12. 12 ही संख्या 3च्या पाढ्यात येते, म्हणजे 48 या संख्येला सुद्धा 3ने निश्चेष भाग जाईल. 70. 70 या संख्येची बेरीज, अंकांची बेरीज येते 7 आणि 0 7च. 7 ही संख्या 3च्या पाढ्यात येत नाही, म्हणजे 70ला 3ने निश्चेष भाग जाणार नाही. 8 आणि 5 13. 13 ही संख्या पण 3च्या पाढ्यात येत नाही, म्हणजे 85 या संख्येला पण 3ने निश्चेष भाग जाणार नाही. 3 आणि 6 9. 3च्या पाढ्यात 9 ही संख्या येते, म्हणजे 36ला 3ने निश्चेष भाग जाईल. आणि 7 आणि 8 15. 15 ही संख्या पण 3च्या पाढ्यात येते, म्हणजे 78 या संख्येला सुद्धा 3ने निश्चेष भाग जाईल. मग आता निश्चेष भाग जाणाऱ्या संख्या आपण कोणकोणत्या पाहिल्या बघा? 93, 48, 36 आणि 78. किती संख्या पाहिल्या आपण? 4. आणि 4 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुमच्या लक्षामध्ये आलं? तर अशा प्रकारे या अंकमालेवर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि याच्या आधी आपण स्वतंत्र अंकमाला पाहिली, तशा प्रकारचे काही प्रश्न सुद्धा या अंकमालेवर विचारले जातील. परत त्याचा उल्लेख करून वेळ घालायला नको म्हणून ते प्रश्न मी परत घेतले नाहीत. आता या आकलन घटकातील शेवटचा एकच उपघटक आहे, तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला. या ठिकाणी क्रमाने अक्षरमाला दिली जाते किंवा वेगवेगळे अक्षर एकत्र घेऊन 30 अक्षर परत घेऊन सुद्धा अक्षरमाला तयार केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही मराठी पहिली जी स्वतंत्र अक्षरमालेवरचे प्रश्न सोडवले, काही प्रश्न त्या प्रकारचे असल्यामुळे तुम्हाला हा थोडा भाग सोपा जाणार आहे. पहा, आता पहिला प्रश्न आहे, वरील इंग्रजी अक्षरमालेत एकूण किती अक्षरे आहेत? आता ए पासून तुम्ही झेड पर्यंत 26 अक्षर असतात, म्हणून मी मुद्दाम पर्याय क्रमांक 1 मध्ये 26 लिहिलेला आहे. पण ह्या ठिकाणी पुढे टिंबट देऊन झेड असे लिहिलेले नाहीये. या ठिकाणी फक्त 3च गट मी लिहिले, ABCDE, FGHIJ, KLMNO. पुढे टिंब देऊन जर झेड लिहिलं असतं तर सगळी अक्षरं तुम्हाला मोजावी लागली असती. अर्थात की तुम्हाला पाठच आहे की 26 अक्षर असतात, म्हणून मी पर्याय 26 दिलाय. आपल्याला 26 दिसल्याबरोबर घाईघाईत आपण पर्याय 1 लिहून मोकळे होतो आणि मग हातचे मार्क आपण घालवतो. या ठिकाणी 15च अक्षर आहेत, 5-5 अक्षरांचे गट केलेले आहेत. 1 2 3 असंही मोजत बसू नका, डोळ्यांनी निरीक्षण केल्या तर तुमच्या लक्षामध्ये येईल.
की 5-5 अक्षरांचा गट आहे. 5 एके 5, 5 दोणे 10, 5 त्रिक 15. 1 2 3 4 5 6 असं मोजण्यात वेळ घालवायचा नाही. इथे आपलं उत्तर आलंय 15 आणि 15 हे उत्तर लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 ला. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न पहा. मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? आता पहा बघू परत अक्षरमाला. आता या ठिकाणी तुम्हाला मागच्याला मध्यभागी अक्षर कसं ओळखायचं मध्यभागचं ते शिकवलं होतं, आठवतंय का? पण त्यावेळेला अक्षरं वेगवेगळी होती आणि मग आपण उजवीकडून एक, डावीकडून एक, उजवीकडून दुसरं, डावीकडून दुसरं असं मोजत आलो होतो. पण इथे आपल्याला असंही मोजायची गरज नाही, कारण इथे 5-5 अक्षरांचे गट केले. म्हणजे पहिला 5 अक्षरांचा गट उजवीकडचा गेला, इकडे डावीकडचा गट गेला. आता फक्त जो मध्ये गट आहे त्यातलंच आपल्याला मधलं अक्षर पाहायचंय आणि तोही 5 अक्षरांचा गट आहे. म्हणून मधलं अक्षर तुमच्या लक्षात येईल, मोजत बसायला नको 1 2 असं करत. एच हे मधलं अक्षर आहे आणि एच हे उत्तर कुठल्या पर्यायाला लिहिलंय पहा बघूया. एच हे अक्षर आपण पर्याय लिहिलेलं नाहीये, कारण आपण नुसतं मधलं अक्षर नाही विचारलंय. परत प्रश्न बघा. प्रश्नात असं विचारलंय की मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर. मग आता आपलं मधलं भागी अक्षर काढून झालं एच. आता ह्या एचच्या डावीकडे जायचंय. सांगा मला कुठे जाल? आय कडे जाल का जी कडे जाल? बघा, आई कडे आपल्या उजवा हात येतो आणि जी कडे आपल्या डावा हात येतो. डावीकडचं चौथं विचारलंय. मग जी पासून मोजूया. 1 2 3 आणि 4. डी हे अक्षर आलं आणि डी हे अक्षर पर्याय क्रमांक 2 ला लिहिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न पाहूया. सी चा शेजारी आहे पण ई चा शेजारी नाही असं अक्षर कोणतं? चला अक्षरमालेवर परत पहा. अक्षरमाला. सी चा शेजारी आहे पण ई चा शेजारी नाही. आता सी चा शेजारी कोण आहे बघा? बी आणि डी. पण आपल्याला ई चा शेजारी नको आहे. मग आता ई चा शेजारी कोण आहे? डी आहे. मग आपल्याला तो नको आहे कारण ई चा शेजारी नाही असं विचारलंय. म्हणजे ई चा शेजारी नको आहे. मग अक्षर कोणते आहे बघा नीट? बी. तुमच्या लक्षामध्ये आलंय का? हा. म्हणून बी हे उत्तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 ला. तुमच्या लक्षामध्ये आलं का? का परत पाहायचंय तुम्हाला? पहा एकदा परत. सी च्या शेजारी 2 अक्षर आहेत बघा. बी पण आहे आणि डी पण आहे. आपल्याला ई चा शेजारी नकोय आणि डी हे अक्षर ई च्या शेजारी आहे. म्हणून डी हे उत्तर नकोय आपल्याला. म्हणून आपण डी हे उत्तर निवडलंय. आलं लक्षात तुमच्या? चला मग आता आपण एकदम पुढचा प्रश्न पाहूया. कोणता आहे पुढचा प्रश्न? डावीकडून 6वे अक्षर उजवीकडून कितवे आहे? चला परत आपण अक्षरमालेवर जाऊया. डावीकडून 6वं अक्षर. डावीकडून मोजलं ए पासून डावी बाजू येते आणि ओ पासून आपली उजवी बाजू येते. मग आता डावीकडून 6वं अक्षर पाहिलं. डावीकडून 6वं अक्षर कोणतं आहे पहा? एफ आहे. आता एफ हे अक्षर उजवीकडून कितवं आहे पहा. आता उजवीकडून 1 2 मोजू नका बरं का. पहिला गट 5 चा आहे. ओ पासूनचा गट 5. मग आता 5 च्या पुढे मोजा. 6 7 8 9 आणि 10. एफ हे अक्षर 10वं आहे. आलं लक्षात तुमच्या? मग 10 हे उत्तर कुठे आलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 ला आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
आता पुढचा प्रश्न पहा. उजवीकडून 12व, डावीकडून 15व, उजवीकडून 9व अक्षर घेऊन कोणता शब्द तयार होईल? उजवीकडून 12व, डावीकडून 15व आणि उजवीकडून 9व अक्षर घेऊन कोणता शब्द तयार होईल? बघा, बघूया अक्षरमालेवर. कोणते उजवीकडून 12व अक्षर? उजवीकडून 12व अक्षर कोणते आहे पाहिलं? पाहूया. 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, डी आलं बघा. उजवीकडून 12व डी आहे. डावीकडून 15व कोणतं आहे? डावीकडून 15व ओ. आणि उजवीकडून 9व, उजवीकडून 9व कोणतं आहे? जी आहे. पाहिलंत मोजून? शब्द तयार झाला डॉग, DOG डॉग. म्हणून पर्याय क्रमांक 1. आता मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं इथे, मी आता थोडी थांबले पहा इथे, कारण मी पण शब्द बघत होते तेव्हा मी चुकून डावीकडून 12वा अक्षर शोधत बसले बरं का. म्हणजे बघा, मी तुम्हाला शिकवते तरी माझ्याकडून चूक झाली, म्हणून मला वेळ लागला हा प्रश्न सोडवायला. आपल्याला येत असतं सगळं, पण परीक्षा असते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये थोडंसं दडपण असतं आणि मग आपण उजवडावं या चुका करतो. मी शिकवत असून आता माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला प्रश्न वाचताना वाचून दाखवते उजवीकडून 12व, उजवीकडून 12व, पण मनामध्ये मी डावीकडून 12व शोधत होते. तुमच्या लक्षामध्ये आलं? म्हणून ह्या गोष्टी जरी सोप्या असल्या ना तरी त्या मन लावून लक्ष देऊन सोडवायच्या असतात. आता पाहूया पुढचा प्रश्न. पंखा या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता गट वापरतात? आता या ठिकाणी मात्र तुम्हाला थोडंसं इंग्रजीचा अभ्यास असायला पाहिजे, कारण पंखा हा शब्द त्याला इंग्रजीतली कोणत्या अक्षरांपासून तो बनतो हे पाठ पाहिजे, तरच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. आता कोणती अक्षर पंखा या शब्दासाठी असतात सांगा पाहूया. FAN, फॅन. आणि फॅन हा शब्द आपल्याला बनवायचा असेल तर कोणत्या अक्षरांचा गट घ्यायचा आहे? आता F, डावीकडून किती आहे पहा? डावीकडून 6 आहे. त्यानंतर उजवीकडून पहिलं आहे. ए हे अक्षर उजवीकडून पहिलं आहे आणि एन हे अक्षर डावीकडून, असं उजवीकडून नाही, डावीकडून 14 आहे. मग 6, 1 आणि 14. 6, 1 आणि 14. आता पर्याय कुठे शोधा? असा पर्याय डावीकडून. डावीकडून 6, 1 आणि 14. इथे पर्याय लिहायला थोडासा टाईप करायला चुकलेलं आहे, तर दुरुस्त करणं चाललंय बरं का. पर्याय इथे लिहायला टाईप करायला चुकला गेलाय. पर्याय क्रमांक 2 आहे. इथे स्वल्पविराम घातला गेला होता पर्याय क्रमांक 2 ला. तर डावीकडून 6वं अक्षर ए, डावीकडून पहिलं अक्षर ए आणि डावीकडून 14वं अक्षर एन. FAN, फॅन. पहा इथे पण तुम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक तोच दिसतोय, 6, 1, 14, पण तो उजवीकडून आहे. आपण फार घाई करतो आणि मग चुका करतो, तर ह्या चुका तुम्ही आवर्जून टाळा. आपण प्रश्न कोणता सोडवतोय? डावीकडून आपण अक्षर बघतोय का उजवीकडून बघतोय हे नीट लक्षात घ्या आणि सर्व पर्याय वाचा
आता इथे फसवायला खरं तर मला हा चौथा पर्याय दुसऱ्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे तुमचे आकडे तुम्हाला दिसलेले असते, तुम्ही पर्याय 2 लिहून टाकला असता. तर सगळे पर्याय वाचायचे असतात ते यासाठी. तुमच्या लक्षामध्ये आलंय का? आता छान अभ्यास करा आणि चांगलं यश परीक्षेमध्ये मिळवा. तुम्हाला सर्वांना बेस्ट लक.